हाय हॅलो नमस्कार. आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आहे आषाढी एकादशी. तर सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. त्यासाठी हे रताळे शिजवायचे आहेत आपल्याला. तर चला बघूया कशा प्रकारे रताळे शिजवणार आहे मी. तर चला. तर हे रताळे आपण व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि आता आपण त्याचे छोटे छोटे काप करून घेऊया. अशा प्रकारे आपल्याला कापून घ्यायचे आहेत. गोल गोल पीस करायचे आहे. त्याचे 2-2 इंचाचे पीस करायचे आहेत. जास्त मोठे पण नाही आणि जास्त छोटे पण नाही, मीडियममध्ये करायचे आहे. तर अशा प्रकारे मी आता सर्व रताळी कापून घेतलेले आहे. तर आपण आता शिजत घालूया. एक मोठं पातेलं घ्यायचं आहे. त्यामध्ये अशा प्रकारे रताळी ठेवून घ्यायचे आहेत. सर्व रताळी व्यवस्थित लावून घ्यायचे आहेत. आपल्याला हे रताळे बिना पाण्याचे शिजवायचे आहेत. तर हे बघा अशा प्रकारे मी सर्व रताळी ठेवून घेतलेली आहे. तर आता चला आपण शिजवण्यासाठी सुरुवात करूया. तर त्यासाठी हा घेतलेला आहे मी ॲल्युमिनियमचा तवा. तुमच्याकडे असेल तो तुम्ही घेऊ शकता. लोखंडी असला तरीही चालेल. तर त्यावरती थोडं तेल घालून घ्यायचं आहे आणि पूर्ण तव्याला चोळून घ्यायचं आहे. व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे पूर्ण तव्याला. त्यानंतर हे रताळे गॅसवरती ठेवायचे आहेत आणि त्यावरती तवा उघडा ठेवायचा आहे आणि उलटं करायचं आहे आणि गॅसवरती तसंच ठेवून द्यायचं आहे. त्यानंतर गॅस आपल्याला ऑन करायचा आहे. गॅस ऑन करून आपल्याला हे 15 मिनटं हे न हलवता असेच ठेवायचे आहेत कमी गॅसवरती. गॅस फास्टमध्ये ठेवू नका. तर आता आपले 15 मिनटं झालेले आहेत. आता आपण उतरवून घेऊया आणि उलटं करून बघूया. आपला कपडा गॅसमध्ये अटकलेला आहे. पातेलं गरम आहे त्यासाठी. आणि आता हे बघा अशा प्रकारे आता आपण चेक करूया. तवावर झाकण काढून घेऊया. हे बघा अशा प्रकारे छानपैकी आपले रताळी शिजून तयार आहेत बिना पाण्याची, नुसती वाफेवरती. आणि खूप गोड लागतात हे रताळी. तुम्ही नक्की शिजवून बघा आणि पौष्टिक पण आहेत वाफेवरती. हे बघा व्यवस्थित साल निघत आहे आणि आपली रताळी